आज पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना देखील खास आपल्याकरिता आमने इंटरचेंज ते बदलापूरचा हा जो रूट आहे ना, मुसळधार पाऊस भरलेला दिसतो पुढे बदलापूरच्या बाजूने, तर तो रूट करायला आपण आलोच. आणि आमने इंटरचेंज या ठिकाणी आपण पुढे जसे आलोत, इथे कल्याण कसारा जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर कामे सुरू आहेत. टिटवाळावरून आलेले ट्रेन टिटवाळा मुंबईच्या दिशेने जाणारे लोकल टिटवाळा जाऊन टिटवाळ्यावरनं पुन्हा समोर म्हणजे या जस्ट मागच्याच बाजूला जाणे. काही सेकंदाचं अंतर आहे, परंतु आपल्याला साधारणतः 20-1 मिनटं आता जातील. टिटवाळ्यातनं फिरून जावं लागेल. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वडपे आणि आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे जे ठिकाण आहे हे तुम्ही पाहू शकता. पुढे मुंबई नाशिक महामार्ग वडपेची टेकडी ज्याला म्हटले जाते त्या ठिकाणी आपण उभे आहोत. आणि हा नवीन ब्रिजचे काम सुरू आहे. जे वडपेचा जो ब्रिज आहे माझी वडपे आजपत्रीकरणाचे काम चालू आहे. त्या वडपे पुलावरून जसे आपण पुढे येऊ साधारणतः 500 मीटर किंवा 1 किलोमीटर अंतरावर मुंबई नाशिक महामार्गावर वडपे टेकडीजवळचे ब्रिजचे काम सुरू आहे. आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आज सहला इथनं येऊन थेट आपल्याला बदलापूरला घेऊन जाणार आहे, पनवेलपर्यंत घेऊन जाणार आहे. तर आज आपण इथून पार बदलापूरपर्यंतचा प्रवास करणार आहे. म्हणजे आमने इंटरचेंज ते बदलापूर हा आपण रस्ता पाहणार आहोत. तर आत्ताच्या घडीला आपण जे उभे आहेत ते वडपेची टेकडीतून आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. सदर इथून समृद्धी महामार्गाची एंट्री म्हणजे सुरुवात होते. नागपूरसाठी जे वळण आहे समृद्धी महामार्गाचे ते इथनं वळण सुरू होते आणि तिथून बाईक काय अलाव नाही आहे, पण आपण तिथपर्यंत जाऊया आणि बाकी तिथून एक दुसरा मार्ग आहे त्या मार्गे आपण पुढे जाऊया. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. थेट बदलापूर जो बोगदा आहे तिथपर्यंत म्हणजे त्याही पुढे पनवेलपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ तसा मोठा होईल परंतु टप्प्याटप्प्याने आपण तो पाहणार आहोत. तर शेवट पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर जोडलो गेलेलो आहोत. कालांतराने आपला हा जो प्रवास आहे हा जो मार्ग पुरा खालावलेला असेल. इथे अजून एक ब्रिज बनेल आणि या ब्रिजच्याकडून आपला प्रवास होईल. सध्या आपण चाललो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात आपल्या दिल्लीला मार्ग आहे. कालांतराने हा मार्ग बंद होईल जेव्हा दोन्ही मुंबई नाशिक महामार्गावरचे ब्रिज पूर्णपणे तयार होतील. पाहू शकता इगतपुरी 84 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 294, नागपूर 729 किलोमीटरचा बोर्ड लागलेला आहे. आणि या मुंबई नाशिक मार्ग आपण हे जे 2 पोल दिसत आहेत त्या ठिकाणी वरती आलोत आणि इकडे पुढे आता आपण जाणार आहोत. परंतु आपण पर्याय मार्गाने जाणार आहोत कारण या ठिकाणाहून 2 व्हीलर्स अलाव नाही आहे. तर आपण एक पर्याय मार्ग त्या ठिकाणी डायरेक्ट आमने इंटरचेंजला पोहोचूया. आमने इंटरचेंज साधारणतः 2-2.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्याला डायरेक्ट आमने इंटरचेंजपर्यंत जाऊया. आज पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना देखील खास आपल्याकरिता आमने इंटरचेंज ते बदलापूरचा हा जो रूट आहे ना, मुसळधार पाऊस भरलेला दिसतो पुढे बदलापूरच्या बाजूने, तर तो रूट करायला आपण आलोच. आणि जशी मी आता दाखवलं वडपे टेकडीजवळ मी उभा होतो तिथून तुम्हाला बोललो की आपल्याला आमने इंटरचेंज साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण पर्याय मार्गाने त्या ठिकाणी पोचलेलो आहे ज्या ठिकाणी आमने इंटरचेंज आणि ज्या ठिकाणाहून रस्ता डिवाईड होतो नागपूरसाठी पनवेलसाठी. त्यामुळे अशा ठिकाणी उभा तुम्ही पाहू शकता. हा जो मार्ग आहे मुंबईहून येतो, हा जो मार्ग आहे आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जातो. हा जो मार्ग आहे हा आपल्याला सरळ नागपूरच्या दिशेने घेऊन जातो आणि हा जो मार्ग आहे जे काम सुरू आहे ते बदलापूर पनवेल करता. आता आपण इथून पुढे जाऊया. हा समोर जो दिसतो एक ब्रिज तो कल्याण सापे रोड, 1 मिनिट मी झूम करून दाखवतो. जो समोर ब्रिज दिसतो कल्याण सापे ब्रिज आहे. कल्याण येऊन मुंबई नाशिक महामार्ग जाण्याकरता आहे. असो आपल्याला आता सरळ जाणे बदलापूर पनवेल करता. बाजूचा जो रूट आहे तो नागपूर करीत आहे. चला जाऊयात आता पुढे. या ठिकाणी अनेकदा लोक जे आहेत ते चुकीच्या मार्गाने जातात. जो आपण आता ज्या मार्गाने चाललेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे JNPT वडोदरा मार्ग आहे, या मार्गाला घुसतात आणि मग पुढे जाऊन जसे हा रस्ता बंद आहे आणि इंटरचेंजचा जो कल्याण सापे ब्रिज आहे तिथपर्यंत जातात. तिथे पाहतात रस्ता बंद आहे, पुन्हा तिथे त्या ठिकाणाहून मागे फिरतात. आणि याबाबत मी अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले. या ठिकाणाचे आमने इंटरचेंज ज्या ठिकाणाहून नागपूरसाठी वळण दिले जाते आणि दुसरं जे ते आपला बदलापूर पनवेलला जाणारा मार्ग आहे जो आपण आत्ताच्या घडीला चाललेलो आहोत. आणि समोर जो ब्रिज आहे तो कल्याण सापे रोड म्हणजे कल्याणहून जेव्हा आपण नागपूरकरता जायला येऊ त्यावेळेस या ब्रिजवरून आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता प्रवेश राहणार आहे, जो पुढे मुंबई नाशिक महामार्गाजवळ
तलवली नाक्याजवळ जाऊन जोडला जातो. तिथून मग आपल्याला डाव्या हाताला वळण घेऊन साईदारा इंटरचेंज या ठिकाणी पोचावे लागणार. तेव्हा कुठे आपण समृद्धी महामार्गावर वळण घेणार आहोत. कारण साईदारा तलवली नाक्यावरनं पुढे साईदाराला गेल्यावर त्या ठिकाणाहून कल्याणहून किंवा परगावून येणाऱ्यांना देखील एक वळण दिलेले. त्या वळणाने आपण पुढे कुक्षे इंटरचेंजपर्यंत जाणार आणि कुक्षे इंटरचेंज या ठिकाणाहून पुन्हा एक डाव्या हाताला वळण दिले. जे वळण थेट आपल्याला आत्ताच्या घडीला आपण ज्या ठिकाणी चाललो या ठिकाणी येऊन मिळणार आहे. तर आमने इंटरचेंज या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी व्यवस्था नाही की तुम्ही कल्याणहून आल्यास थेट तुम्ही समृद्धी महामार्गावर जाल. तुम्हाला समृद्धी महामार्गावर जायचे असल्यास कल्याणहून येताना दोन पर्याय आहेत. दोन पर्याय म्हणजे एक तर जो आपण कल्याण सापे रोड बोललो तो तर आहेच, जो तलवली नाक्यावरनं साईदारा जातो. दुसरा जो आहे तो तुम्हाला रायते इंटरचेंज इथे जावे लागेल. गोवेली जो आहे कल्याण मुरबाड रोड त्या ठिकाणी जाऊन मग तिथनं पुन्हा तुम्हाला समृद्धी महामार्गाने वळण घ्यावे लागणार आहे. ते वळण घेतल्यावर इथे एक अंडरपास आहे भुयारी मार्ग. त्या भुयारी मार्गातनं तुम्हाला जो साईदारा आमने इंटरचेंजची दुसरी बाजू आहे त्या ठिकाणी निघायला लागेल. आणि त्या भुयारात पाणी साचलेलं असतं नेहमी. आता सध्या पावसाळ्यामुळे मी जाऊ शकलो नाही, पण काही दिवसात मी जाऊन तिची माहिती घेईन तिथे पाणी साचतो की नाही. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत ते आमने इंटरचेंज पार करा. आमने इंटरचेंज या ठिकाणी जिथे अजून देखील पीसे डॅमवर जे पाईपलाईन आहे त्या ठिकाणी जो ब्रिज टाकलेला आहे त्या ब्रिजवरून आता प्रवास करणार आहोत. तर थेट किरवली गावापर्यंत बोला किंवा त्याहून पुढे आपला जो टिटवालाचा आहे कल्याण कसारा रोड रेल्वे मार्ग आहे ज्या ठिकाणी ब्रिजचे काम बाकी आहे त्या ठिकाणी देखील आपण पोहोचणार आहोत. आणि मला वाटतं आपण सरळ आता ते तिथनं जो पीसे डॅम रोड आहे पाईपलाईनचा त्यावरनं प्रवास करून पुढे जाणार आहोत. व्हिडिओ जरा स्किप करू नका कारण तुम्हाला डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. जो आमने इंटरचेंज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील वडपेची टेकडी या ठिकाणाहून थेट पनवेलपर्यंत हा व्हिडिओ राहणार आहे. स्किप कराल तर खूप काही मिस कराल, त्यामुळे सलग व्हिडिओ बघा. आणि बाजूचा जो मार्ग होता पर्याय मार्ग तो बंद करण्यात आलेला आहे. जे लोक सावध नाक्यावरनं पुढे सुंटिकली नाकाकडे पीसे डॅमच्या मार्गावर येतात ज्या ठिकाणी ब्रिज बांधला तिथून बाजूनी जी पर्याय मार्ग आहे लाल माती टाकले त्या ठिकाणी वरती यायला बघतात, परंतु तिथनं पर्याय मार्ग आता बंद केलेला आहे. आणि मला वाटतं आपला हा ब्रिजवरील मार्ग देखील बंद केलेला दिसत आहे, परंतु आपण प्रयत्न करूयात कुठनं तर नक्कीच रस्ता असेल कारण 2-4 बाईक्स आत्ता आलेल्या आहेत. ओके, आपण जो इनकमिंग मार्ग आहे जो टिटवालावरून येतो त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करूया. इथे तुम्ही 3 ब्रिज पाहू शकाल, 1, 2, 3. ते 3 मार्ग यासाठी की 2 जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे इनकमिंग आउटगोईंग आहे आणि तिसरा जो बाजूला तुम्ही पाहू शकता तो म्हणजे तुम्ही बदलापूर पनवेलहून आल्यास तुम्हाला समृद्धी महामार्ग जाण्यासाठी जो पर्याय राहणार तो बाजूचा जो तिसरा ब्रिज आहे बघा याच्या बाजूला आपल्या उजव्या हाताला पाहू शकता. तो जो ब्रिज राहणार आहे तो म्हणजे आपण समृद्धी महामार्ग जाणार होता बघा. आता आपण त्याच ठिकाणी चाललो. ओके, ज्या मार्गाने आपण चाललो हा मार्ग बदलापूर कल्याण आल्यास आपल्याला समृद्धी मार्गावर जाण्यासाठी या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार आहे. कारण बाकीचे जे 2 मार्ग आपल्या डाव्या हाताला ते पाहू शकता ते थेट म्हणजे टिटवालाहून इकडून आल्यावर गणेशपुरी मार्गे आल्यावर दिल्ली मुंबई एक्सप्रेसने थेट आपण बदलावर पनवेलला जाणार आहोत. त्याच्या बाजू जो मार्ग आहे तो बदलावर कल्याणहून आल्यास किंवा पनवेलहून आल्यास थेट आपल्याला वज्रेश्वरी दिल्ली जाण्याकरता आहे. आणि आता आपण ज्या मार्गाने निघालेलो आहोत बाहेर निघतो आहे या ठिकाणाहून वळण राहणार आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी. हे बघा जी लाल माती चिखल वगैरे दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला खाली उतरून म्हणजे सरळ थेट आल्यावर बदलापूरहून या ठिकाणी उतरून आपल्याला हे बघा इथं रस्ता देखील अर्धवट झालेला आहे. तर इथून आपल्याला या पर्याय जो मार्ग बनत या मार्गाने जाणे जो पुढे आमने इंटरचेंजजवळ उतरण राहणार आहे आणि भुयारी मार्ग राहणार आहे तो त्या भुयारी मार्गातून आपल्याला समृद्धी महामार्गाचे वळण भेटले जाणार आहे. आणि या ठिकाणी काही ठिकाणी कामे बाकी जसे इथे छोटे गाणे मंदिर होते त्या मंदिराचे काम बाकी आहे, तसे इथे सर्वत्र खडी टाकलेली आहे. इथे देखील कामे बाकी आहेत. हे कामे सर्व पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे तयार झाल्याचं का वाटेल. कारण याच ठिकाणी पुढे पुन्हा गेल्यास आपल्याला जे पॉवर टावर आहे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावर त्याचा देखील अडथळा येणार आहे. त्यापूर्वी इथे देखील तुम्ही पाहू शकता रस्ता बंद करण्यात आलेला आहे.
परंतु या शबाश बायकर्स लोकांसाठी असे मार्ग हमखास खुले असतात. तसंच आपल्याला एक खुला मार्ग मिळालेला आहे आणि त्या बाजूला अजून काहीतरी काम चालू आहे. कदाचित मला वाटतं 2 पर्याय माझ्या नजरेत आहेत. एक तर म्हणजे आमने ते साकेतचा जो नवीन मार्ग बनणार आहे त्याच्यासाठी देखील काही काम असू शकतो किंवा टोल प्लाझा देखील बनू शकतो. कारण तुम्ही जेव्हा बदलापूरहून या समृद्धी महामार्गावर जाल त्यावेळेस तुम्हाला टोलचा पर्याय इथे असेल की नाही काय अंदाज नाही, परंतु काहीतरी बनतोय तिथे. टोल असलाच पाहिजे. बरोबर. दिल्ली भिवंडीला जर तुम्ही उतरत असाल भिवंडीला जाण्याकरता तर तुम्हाला टोल भरावा लागेल. त्यासाठी टोल प्लाझा देखील काम असू शकतो ते. आणि आपण पुढे आलो जसे की मी बोललो हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावरचे जे कामे बाकी आहेत ते कामे देखील आपल्याला इथे दिसणार आहेत. पाऊस पडतोय अजून सुद्धा आपल्या कॅमेऱ्यावर थेंब पडत आहेत. हे पाहू शकता. जसे की मी बोललो इथे हे बघा हे टावर देखील उभे करण्यात आलेले. तर विद्युत प्रवाह जोडण्याचे देखील कामे होतील. पावसाचे थेंब पडलेले असतील कॅमेऱ्यावर बरोबर दिसणार नाहीत. ते पुन्हा एकदा मी साफ करेल तुझे थांबलो तर आणि मग तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसेल. आपण चाललो आता टिटवालाच्या दिशेने. असंच काहीचं काम आपण जेव्हा वडपीच्या टेकडीहून अकलोली इंटरचेंज जातो त्या ठिकाणी देखील बाकी आहे. आणि सर्वाधिक बाकी आहे ते बदलापूरला रायते इंटरचेंजच्या बदलापूरच्या प्रवासादरम्यान. तिथे तर भरपूर हे बघा या ज्या गाड्या येत आहेत आता ज्या गाड्या येणार आहेत ते टिटवालाहून एक कल्याण कसारा रेल्वे लाईनच्या अगोदरच्या ठिकाणाहून येतात. आपण आता कल्याण कसारा जी रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि त्याच्या ठिकाणी काम थांबले तर त्या मागच्या बाजूला नाही करता आपल्याला पुन्हा मागे येऊन जो पर्यायी रस्ता आहे टिटवाला गावातून जाणारा त्या मार्गे आपल्याला पुन्हा पुढपर्यंत जावे लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपण कल्याण कसारा रेल्वे लाईन जवळ आलेलो आहोत. अन्य इंटरचेंज या ठिकाणी आपण पुढे जसे आलोत इथे कल्याण कसारा जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर कामे सुरू आहेत. त्यामुळे आपल्याला जे आता बदलापूरपर्यंत जो प्रवास आहे तो याच कल्याण कसारा जी रेल्वे लाईन आहे त्याच्या काही सेकंद अगोदर एक उतरण आहे त्या ठिकाणाहून पार टिटवाला मार्गे टिटवाला आंबिवली जो रिंग रोड आहे कल्याण रिंग रोड ज्याला म्हटलं जाते त्या कल्याण रिंग रोडने टिटवाला जाऊन टिटवाल्यावरनं पुन्हा समोर म्हणजे या जस्ट मागच्याच बाजूला जाणे काही सेकंदाचं अंतर आहे. परंतु आपल्याला साधारणतः 20-1 मिनटं आता जातील टिटवाल्यातनं फिरून जावं लागेल आणि मग आपण तिथून पुन्हा पुढचा प्रवास करू बदलापूर पनवेलपर्यंत. आता ते टिटवाल्यातलं फिरलेलं तर मी दाखवू शकत मी डायरेक्ट त्या ठिकाणी जातो आता फिरून. चला हे बघा साधारणतः काही सेकंदापूर्वी आपण या ब्रिजच्या मागच्या बाजूला होतो जिथे कामेश्वर ब्रिजचे आणि पाहू शकता टिटवाल्यावरनं आलेले ट्रेन टिटवाला मुंबईच्या दिशेने जाणारे लोक असो. आपण या ब्रिजच्या मागच्या बाजूला उभे होतो आणि जसे की मी म्हटलं आपल्याला या ठिकाणाहून पुढे बदलापूरकरता जाणे तर बदलापूरकरता जाण्याकरता आपल्याला एक काम चालू असल्यामुळे इथनं पूर्ण हा टिटवाला आंबिवली रोड आहे तो पकडून पुन्हा टिटवाला फिरून इथपर्यंत यायला लागले. साधारणतः 15-20 मिनटं गेले. आता इथून पुढे आपण बदलापूरपर्यंतचा प्रवास करूयात आणि पाहूयात नक्की कामे किती आणि कसे झाले ते. चला जाऊयात पुढे. चला तर आता कल्याण कसारा रेल्वे लाईनहून आपण पुन्हा बदलापूर पनवेलच्या दिशेने प्रवासाला लागूयात. बहुतांश कामे ज्या रस्त्याचे ते झालेले आहेत पण त्याच्यामध्ये जे काय छोटे मोठे काम आहेत जसे आता ही रेल्वे लाईनचं झालं किंवा ते व्होल्टेज पॉवर सप्लाय टावरचे जे काम आहेत हे कामे थोडेफार बाकी आहेत. अन्यथा बहुतांश काम झालेले आणि इथे देखील मोठा एक ब्रिजचं काम अजून बाकी आहे. जो आंबिवली जे टिटवाला रस्ता आहे जुना नाव विसरलो नक्की कुठलं ते त्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता ब्रिजचे काम बाकी एक अंडरपास देखील तयार केलेलं आहे. हा पाहू शकता
त्यामुळे इथला काम देखील थोडाफार राहिलं आहे आणि अशा प्रकारे आपण हा जो पर्याय मार्ग याचा वापर करत थेट पनवेलच्या दिशेने चाललेलो आहोत, बदलापूरच्या दिशेने चाललेलो आहोत. शक्यतो मी जे व्हिडिओ दाखवतो त्या मार्गाने आता तर कोणी प्रवास करू नये, कारण ही जी लाल माती असते, लाल मातीवर आपले गाडीचे जे टायर आहेत ते नक्कीच घसरतात. 4 चाकी असेल तरी सुद्धा विचार करून प्रवासाला निघावे या ठिकाणाहून, कारण या मार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्ते अचानक बंद केले जातात, अचानक सुरू केले जातात. त्यांची ज्या ज्या टप्प्यावर कामे सुरू असतात त्या टप्प्यावर अचानक डिवायडर्स टाकून रस्ते बंद केलेले जातात. हे पाहू शकता, अजून एक हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावरचा इथे काम बाकी आहे. अगदी रस्त्याच्या मधोमध्ये टावर, सर्वत्र असे टावर आहे या महामार्गावर. आणि काही मिनिटाच्या अंतराचा प्रवास करून आपण रायते इंटरचेंज अगदी जवळ येऊन पोचलो आहोत. आणि रायते इंटरचेंजच्या 1-1.5 किलोमीटर अगोदर हे तुम्हाला पाहू शकता रेस्ट एरिया आहे, ज्या ठिकाणी आपण दूरवरून प्रवास करून आले असता आपल्याला आरामासाठी आपण थांबू शकतो. तिथे दवाखाने, थिएटर्स, हॉस्पिटल, पेट्रोल पंप अशा अनेक सुविधा आहेत. रायते इंटरचेंजच्या जवळ आपण पोचलेलो आहोत. इथे पाट्या लावलेल्या होत्या मुरबाडसाठी, कल्याणसाठी वळण. तसेच मुंबई किती किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईला अनेक पर्याय आहेत या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. एकदा थेट बदलापूर इथून, नंतर रायते इंटरचेंज, इथून अमने इंटरचेंज, अकलोली इंटरचेंज, प्रत्येक ठिकाणाहून तुम्ही मुंबईसाठी जाऊ शकता. तसेच शेवटला जो शिरसाट फाटा आहे विरार इंटरचेंज, तिथून देखील जाऊ शकता जेव्हा तुम्ही दिल्ली गुजरात मार्गे याल त्यावेळेस, किंवा तुम्ही बदलापूर मार्गे याल त्यावेळेस. प्रत्येक ठिकाणाहून मुंबईसाठी वळण आहे. आणि आपण रायते इंटरचेंज या ठिकाणी पोचलेलो आहोत. कल्याणकरांसाठी हा एक पर्याय समृद्धी महामार्गावर जाण्याकरता. एक जो पर्याय तो मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओ दाखवला होता, जो दुर्गाडी इथून कल्याण सापे रोडने जातो, आधारवाडी करत, बापगाव करत. दुसरा जो पर्याय होता तो या ठिकाणाहून आहे. पाहू शकता इथे पाटी, कल्याण मुरबाडसाठी पाटी देखील लावलेली आहे. अशा प्रकारे आमने इंटरचेंज इथून सुरुवात केलेला प्रवास आपला रायते इंटरचेंजपर्यंत आलेला आहे. आणि आताच्या घडीला आपण ज्या ठिकाणी उभं आहोत तो आहे रायते इंटरचेंज. हा मुरबाडहून येणारा मार्ग जो इकडे पुढे कल्याणकरता जातो, इथे लिहिलेलं आहे कल्याण मुरबाड वगैरे उतरण आहे त्या बाजूने. आणि हा जो मुरबाडसाठी जाणारा रस्ता आपण आता थेट जाणार सरळ बदलापूर करता एकदम थेट. आणि या ठिकाणाहून जेव्हा आपण आमनेहून येऊ, आमने इंटरचेंज त्यानंतर कल्याणला उतरण्याकरता इथनं वळण राहणार आहे. बघा एक ॲक्टिवा गेली ती अशी फिरून इथे टोल प्लाझा आहे. टोल प्लाझावरनं पुन्हा फिरून 2 गाड्या येतात 4 व्हीलर, त्या इकडून अशा मग पुढे कल्याणच्या दिशेने जाणार आहेत. चला आपल्याला आता पुढे जायचे बदलापूर करता, तर त्याकरता आपण निघूयात. इथे जो रस्ता दुभागला गेला आहे त्याचं कारण असं की आपण जेव्हा मागून येऊ
त्यावेळेस कल्याणसाठी ही वळण राहणार आहे, परंतु इथे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय जो टावर आहे त्याच्यामुळे काम रखडलेलं आहे. त्यामुळे हा जो मार्ग आहे हा अर्धाच झालेला आहे. असो, आपल्याला पुढे जायचे बदलापूरच्या दिशेने. चला जाऊया. चला तर मग बदलापूर पनवेलच्या दिशेने. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठलाही चार्जेस न लागणार नाही आहे याची खात्री घ्या. आणि त्या अनुषंगाने माझा जो अंगठा दाखवला आहे थम्सअप तो दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि पुढील भागात आपण या रायते इंटरचेंज ते पनवेलपर्यंतचा प्रवास पाहूयात, किंवा बदलापूर इंटरचेंज किंवा बदलापूर बोगद्यापर्यंतचा प्रवास पाहूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जाण्यापूर्वी पुढच्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप खास आपल्याकरिता. बदलापूर 20, पनवेल 37, मुंबई 80. जसे आपण आमने इंटरचेंजवरनं आलोत, इथे पाहू शकते रस्ता जो आहे तो पूर्ण अडवला गेलेला आहे. कारण इथे देखील हाय व्होल्टेज पॉवर टावर जो आहे, पॉवर सप्लाय टावर, तो देखील मध्ये अडथळा आहे. कारण इथे जी लेन आहे फक्त जाणारी आमनेकर तेवढी एकच लेन सुरू आहे, बाकी दुसऱ्या लेनला पूर्ण मार्गिका बंद आहे. कारण ह्या हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय टावरमुळे. आणि असे फक्त याच ठिकाणी नाही, हे पार आपण विरार इंटरचेंजवरनं जे व्हिडिओ केलेत त्या विरार इंटरचेंजपासून इथे बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी अशी हाय व्होल्टेज पॉवर टावर जे सप्लाय असते ते मध्ये आडकाठी आणत आहेत. तर ते केव्हा निघते नाही, केव्हा हा मार्ग पूर्णपणे खुला होईल त्याची काय सांगता येत नाही, किती वेळ जाईल ते. चला जाऊयात बदलापूरच्या दिशेने. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.